श्रीराम जय जय राम। भगवंताचे अनुसंधान राखावे। फार दिवस जोडा वापरून फाटला की तो दुरुस्त केला तरी पुन्हा पुन्हा फाटतोच। तसेच शरीराचे आहे। शरीर जीर्ण झाल्यावर त्याला काही ना काहीतरी होतच राहते। दुरुस्त केलेल्या जोड्यातला एखादा खिळा जर पायाला टोचू लागला तर मात्र त्याला जपावे लागते। तसे आजारपणामुळे मनाला टोचणी लागली तर जपावे आणि त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये। आपल्या आजाराचा, म्हातारपणाचा आपण फायदा करून घ्यावा। एखादी शहाणी सुगरणबाई ज्याप्रमाणे कोंड्याचा मांडा करते त्याप्रमाणे आपण आपल्या दुःखामधून भगवंताचे अनुसंधान टिकवायला शिकले पाहिजे। अनुसंधानात असले की प्रपंचात मजा आहे। अडचणी आणि संकटे यांची सुद्धा मजा वाटेल। पोहायला येणारे एखाद्याला नुसते सरळ पोहायला सांगितले तर आवडणार नाही। तो उड्या मारील, बुड्या मारील, वाकडा तिकडा पोहेल। तसे भगवंताच्या अनुसंधानात राहिले तर प्रपंचाची मजा वाटेल। कोणतीही गोष्ट एकदा ओळखली की मग तिची नाही भीती वाटत। विषय जोवर ओळखले नाहीत तोवरच ते आपल्याला त्रास देतात। याकरता ज्या ज्या गोष्टी होत असतात त्या भगवंताच्या इच्छेनेच होत आहेत ही जाणीव ठेवून वृत्ती आवरण्याचा प्रयत्न करावा। परमार्थाच्या आड आपले आपणच येत असतो। आपली वृत्ती जिथे जिथे वावरते तिथे तिथे भगवंताची वस्ती आहे। म्हणून वृत्ती जरी कोणतीही उठली तरी तिथे भगवंताची आठवण केली तर ती चटकन मावळते। आपण नेहमी आपल्या उपास्य देवतेचे स्मरण करीत असावे। त्याच्या पायावर मस्तक ठेवावे आणि त्याची अनन्य भावाने प्रार्थना करावी की हे भगवंता, तुझ्या आड येणारे हे विषय तुझ्या कृपेशिवाय नाही दूर होणार। आजवर जगाचा मी अनुभव पाहून घेतला। तुझ्या प्राप्तीशिवाय कशातही सुख नाही असे भासू लागले तरी वृत्ती आड आल्याशिवाय राहत नाही। माझ्या अज्ञानाने मी आज स्वतःच्याच आड येत आहे तरी तुझी म्हणजे पर्यायाने माझीच ओळख मला पटावी आणि त्यात मी तुला पाहावे हीच माझ्या जीवितातील शेवटची इच्छा आहे। ही इच्छा तुझ्या कृपेशिवाय पूर्ण होणे शक्य नाही। तरी हे भगवंता, माझे मन तुझ्या चरणी राहो असे कर। यापेक्षा मला जगात दुसरे काहीही नको। आता मी तुझा झालो। यापुढे जे काही होईल ती तुझीच इच्छा मानून मी राहीन आणि तुझे नाम घेण्याचा आटोकाट प्रयत्न करीन। तू मला आपला म्हण। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी। वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येतेच। श्रीराम जय जय राम। नाम म्हणे वाटचाली, यज्ञ पावलो पावली। मानवी जीवनाची पूर्णता शेवटपर्यंत कर्म करण्यात नाही तर कर्म करण्याची जी जिद्द आहे ती सुटण्यात आहे। हे ध्यानात ठेवा आपण। नाहीतर त्या कर्माचा आवाका राहिला तर मेल्यानंतर पुन्हा तेच कर्म करायला येईल। एकच कर्म असं आहे की जे मरेपर्यंत करावं आणि सोडावं। ते असेल तर भगवंताचं स्मरण आहे हे ध्यानात ठेवा। बाकीचं कोणतंही कर्म असं नाही की जे तुम्हाला पुढे नेईल। ते कर्म असे आहे त्याला आपण नामस्मरण म्हणतो। या नामाची गंमत अशी आहे की आपण नाम हे प्रतिक्रिया म्हणून घेतो। उदाहरणार्थ, तुम्ही नामस्मरण करता का? तर मला देवाचे दर्शन पाहिजे किंवा माझं दुःख नाहीसे व्हायला पाहिजे म्हणून, अथवा माझ्या गुरूंनी सांगितले म्हणून करतो असं नसावे। मग कसे पाहिजे? हे कर्म की मला काहीही नको पण ती भूमिका टिकवायला मला जे कर्म करायला पाहिजे ते नामस्मरण आहे। दुसरं एक उदाहरण घ्या। तुम्ही फिरायला निघाला आहात तर काही नाही उगीच पाय मोकळे करतो आहे, त्यात सुख नाही।
दुःख नाही, काही मिळवायचे नाही, काही गमवायचे नाही. तसे तुम्ही नामस्मरण करता का? तर मला काही नको ही माझी भूमिका टिकवण्यासाठीच मी नामस्मरण करतो आहे. तुकाराम महाराज म्हणाले, नाम म्हणे वाटचाली, यज्ञ पावलो पावली. मग नामाचा खरा अनुभव काय आहे? तर नाम घेता घेता माझा अहंकार जितका कमी होईल, माझ्या कर्तेपणाची जी जिद्द आहे ती कमी होईल, माझी वासना जितकी कमी होईल तितकं नाम मात्र बरोबर चालेल आहे. नामस्मरण करण्याचा हेतू हा आहे. नामस्मरण करण्याचा हेतू वेगळ्या शब्दात असा आहे की जे माझे स्वरूप आहे ते स्वरूप कधीही बदलणार नाही. माझे रूप बदलेल, माझा देह बदलेल, पण स्वरूप आहे ते बदलणार नाही. त्या स्वरूपाशी संपर्क साधणे याचं नाव नामस्मरण आहे. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम.